ನಮಸ್ತೆ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಮಾನ್ವಿ ಪಟ್ಟಣದ ಈದ್ಗಾ ಶಾದಿ ಮಹಲ್ನಲ್ಲಿ ಸೀರತ್ ಅಭಿಯಾನ ಜರುಗಿದೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮೆಹದವಿ ಸಮಾಜದ ಉತ್ತಮ ಅಂಕಗಳೊಂದಿಗೆ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡ್ತಾ ಇರುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತಿಭಾ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸುವ ಜೊತೆಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಆಚಾರ ವಿಚಾರದಂತೆ ನಡೆಯಬೇಕು ಅಂತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸೈಯದ್ ನೂರ್ ಅಹಮದ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ರಾಯಚೂರು ಜಿಲ್ಲೆಯ ಮಾನ್ವಿ ಪಟ್ಟಣದ ಈದ್ಗಾ ಶಾದಿ ಮಹಲ್ನಲ್ಲಿ ಅಂಜುಮನ್ ಮೈದಿ ಸಮುದಾಯ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ದಿನಾಚರಣೆ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಸೀರತ್ ಅಭಿಯಾನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಮಾತನಾಡಿ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ವಿಚಾರಧಾರೆಯನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ಮುಂದೆ ನಡೆದಾಗ ಮಾತ್ರ ಪೈಗಂಬರ್ ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಿದ ಹಾಗೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಎಷ್ಟೇ ಗಳಿಸಿದ್ರೂ ಕೂಡ, ಶ್ರೀಮಂತಿಕೆಯಲ್ಲಿ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಅದನ್ನ ಕೊಂಡೊಯ್ಯೋದಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ಮನೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಯಾವ ಜಾತಿಯವರಾದ್ರೂ ಕೂಡ ಬಡವರು ಇದ್ದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ತುತ್ತು ಊಟ ಕೊಟ್ಟು ಜೀವಿಸುವ ಗುಣ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಎಂದಿದ್ದಾರೆ. आजादी जाते हैं, मजदूर को ढूंढते हैं, उससे कहते हैं कि भाई सुबह फजर से लेकर इबादत का काम है और तुम्हें 10 दिरहम दिए जाएंगे, तो मजदूरी होती है, उनके लिए काम करने के लिए आएंगे तो मजदूर तैयार हो जाता है, क्योंकि वो मजदूरी को नहीं किया जा सकता. उसने काम शुरू किया फजर के बाद से जो जहर तक उसका ये हाल हुआ तो काम करते करते थक गया. अब उसे ऐसा लग रहा था कि आगे का काम नहीं हो पाएगा, लेकिन अब क्या करें, जबान को दे दी ये कि इतना तक तो काम मुकम्मल करेगा और पूरी मजदूरी लेकर जाएगा, लेकिन यहाँ पर हो नहीं रहा. तब वो मालिक के पास जाता है, जिसके पास काम कर रहा था उसके पास जाता है. ये सारी बातें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान करना है. कहता है कि मालिक आपसे तो बात हुई थी कि बगैर के इजाजत में आपका काम खत्म कर दूंगा और 10 दिरहम इनकी मजदूरी लेकर चला जाऊंगा, लेकिन अब मुझे लगता है कि मैं इसके आगे अब काम नहीं कर सकता. मेरे आका जवाब दे गए हैं, मुझ पर मेहरबानी करिए, या तो मुझे आप ऐसे ही जाने की इजाजत दे दीजिए या फिर कुछ देकर इजाजत दीजिए. अगर आप कुछ ना दीजिए तो मैं चला जाऊंगा, क्योंकि मैं जवान की आपका काम नहीं हुआ, या अगर कुछ अदा कर देंगे चला जाऊंगा, चला जाऊंगा. हमारी बड़ा अहम नजर था, उसमें 10 दिरहम दे दिए और कहा कि ठीक है तेरी मर्जी था. फिर साहब ने दूसरा मजदूर ढूंढा, उससे कहा कि भाई देख दिन भर का काम था, जोहर तक का काम हो गया, अब जोहर में इबादत का काम है, तू ये काम कर दे, देगी बोलते हैं मजदूरी दे दी. ये बड़ा कुछ हुआ, काम आदि दिन का मजदूरी तो बहुत ज्यादा है, तो वो किसी आया अब काम करने के लिए, अब काम कर रहा है, काम करते करते अच्छा बहुत हो गया, उसे महसूस हो रहा है कि अब इससे ज्यादा का काम वो नहीं कर पाएगा. उसके आजादी जवाब दे गए कि वो भी बड़ी डरते डरते मालिक के पास जाता है कि भगवान की काम पूरा करेगा, लेकिन काम पूरा नहीं कर रहा है. तो वो जगह मालिक को कहता है कि हजरत देखो मैंने आपको जवाब दी लेकिन काम करने नहीं दिया, तब मुझ पर आप जमीन कर दीजिए या आपको मुझे जाने की इजाजत दे दीजिए या कुछ अता करके जाने दीजिए. कुछ अता करेंगे तो दुआ देकर होगा चला जाएगा.
कोई मुझसे मोहब्बत करावा करता है तो बराह रास्त न आए, मोहम्मद के वसीले से आए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, और वसीला ऐसा हो कि मोहम्मद से मोहब्बत हो और मोहब्बत की वजह से बदले में खुदा उनसे मोहब्बत करेगा और तो और उनके गुनाहों को भी माफ करेगा। हाज़िरान इकराम, मैं चाहता हूँ आपकी तवज्जो पूरी की पूरी मेरी तरफ हो। मैं आज आपको शान मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन ऊंचे ऊंचे मनाजिल की तरफ सफर करवाना चाहता हूँ कि आपको भी अंदाजा होगा कि मेरा खुदा अगर मोहब्बत करने बैठे तो कैसे मोहब्बत करेगा। अरे हम क्या इश्क का दावा करते हैं, हम क्या आशिकाने मुस्तफा हो जाएंगे। अरे सच्चा आशिक रसूल तो बज़ाहिर खुद खुदावंद कुद्दूस है। आप देखिए अल्लाह रब्बुल जलाल कुरान मजीद के इरशाद फरमाता है, इन्ना अंज़लना हाज़ल किताब तिबयानन लिकुल्लि शै हुदन व रहमतन व बुशरा लिल मुस्लिमीन। ये आयत कुरान मजीद के सिलसिले में नाज़िल हुई। कुरान मजीद की रिस्पांसिबिलिटीज, जिम्मेदारियों को बता रही कि कुरान का इस दुनिया में नुज़ूल होना, उसके बाद उसका क्या क्या काम होगा। अल्लाह इस आयत मुबारका में बयान कर रहा है कि कुरान का क्या मकाम होगा। तो पहली चीज बयान की गई कि तिबयानन लिकुल्लि शै, हमने इस किताब को नाज़िल फरमाया जिसमें हर किसी का इल्म है, पहली शै। दूसरी सिफत बयान की गई हुदन, ये हिदायत है। तीसरी सिफत बयान की गई रहमतन, ये रहमत है। फिर चौथी सिफत बयान की गई बुशरा लिल मुस्लिमीन, ये मुसलमानों के लिए खुशखबरी। ಸೈಯದ್ ಖಾದರ್ ಬಾಷಾ, TV20 ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಮಾನ್ವಿ. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ TV20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.